आपल्या जीवनामध्ये आपण असंख्य लोकांना भेटतो, असंख्य लोक आपल्या जीवनामध्ये येतात. काही लोक आपले खूप चांगले मित्रमैत्रिणी बनतात किंवा काही लोक आपल्या आदरस्थानी बनतात किंवा काही लोकांचं आणि आपलं खूप चांगलं ट्युनिंग जमते. मग ते कुठल्याही रूपामध्ये असो, म्हणजे ते आपले शेजारी असतील किंवा आपले जवळच्या नातेवाईकांमध्ये असतील किंवा कोणीही असतील किंवा अनोळखी व्यक्ती देखील आपल्या एक दिवस खूप छान जवळची बनते. तर जे काही चांगले लोक असतात जे आपल्या जीवनामध्ये येत असतात, म्हणजे योग्य प्रकारचे लोक आपल्या जीवनामध्ये महाराज पाठवत असतात, ती एक महाराजांची कृपाच असते आणि ते महाराजांचं नियोजनच असते की आपल्या जीवनामध्ये चांगले लोक महाराज पाठवतात. आणि असे चांगले जर का लोक आपल्या जीवनामध्ये भेटले तर आपल्याला खरंच आनंद मानायला हवा की माझ्या जीवनामध्ये खूप चांगले लोक आहेत. कारण की या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून आपण महाराजांच्या अतिशय जवळ जातो, महाराजांची आपण अजून भक्ती करायला लागतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातून, चालण्यातून, त्या व्यक्तीच्या वागण्यातून आपल्याला महाराजांच्या जवळ अजून जाण्याची इच्छा होते. महाराजांच्या भक्तीमध्ये आपण अजून तल्लीन होतो किंवा अशा व्यक्तींमुळे आपली महाराजांवरची जी भक्ती आहे ते दृढ होण्याला मदत होते. अशी व्यक्ती महाराज नक्कीच आपल्या जीवनामध्ये पाठवतात. त्यासोबतच असे जे व्यक्ती आहेत ते आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्या वेळी काय डिसिजन घ्यायला हवं किंवा कुठल्या वेळी आपण काय निर्णय घ्यायला हवा यामध्ये देखील मदत करतात. आपण एक जर का आध्यात्मिक दृष्ट्या समजून घेतलं की आपले जे गुरु आहेत किंवा आपले जे आई वडील आहेत किंवा आपलं भाऊ बहीण आहेत त्यांच्या व्यतिरिक्त देखील आपल्या जीवनामध्ये महाराज अशा व्यक्तींची एंट्री करत असतात की ज्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, आपलं जीवन हे पूर्णपणे बदलून जाणार आहे. मग एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून, सल्ल्यातून आपल्याला एक वेगळी दिशा मिळते किंवा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळ्या दृष्टीने आपण जीवन बघायला सुरुवात करतो. महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. महाराजांची भक्ती आपली अजून जास्त पुष्ट होत असेल तर नक्कीच अशा व्यक्तीचं आपल्या जीवनामध्ये स्वागत करावं आणि अशा व्यक्तीच्या सानिध्यामध्येच आपण जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपण अनेकशा लोकांना भेटत असतो, बोलत असतो, परंतु ज्या व्यक्तींमध्ये भक्ती नाही किंवा ज्या व्यक्तींमध्ये काही करण्याची इच्छा नाही महाराजांच्या प्रती, अशा व्यक्तींच्या पासून आपण थोडं दूर राहिलेलंच बरं. म्हणजे ज्या व्यक्तींना सांसारिक गोष्टी जास्त आवडतात किंवा भौतिक गोष्टींमध्ये जो व्यक्ती खूप लुप्त झालेला असतो अशा व्यक्तींपासून आपण कधीही दूर राहावं. म्हणजे कमीत कमी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या भक्तीमध्ये काहीही बाधा होणार नाही. आणि जर का असा विचार केला की महाराज सगळं काही करतात तर मग महाराज आपल्या जीवनामध्ये असे योग्य व्यक्ती का पाठवतात, तर त्यामागचं कारण हे असते की महाराजांची जरी आपण भक्ती करत असू, महाराजांना तर सगळं काही दिसते की आपला भक्त कोणत्या अडचणीतून चालला आहे, त्याची मनाची स्थिती काय आहे, तो भक्त कसा वागत आहे, परंतु तरी सुद्धा महाराज स्वतः येऊन आपल्याला दर्शन देऊ शकत नाही किंवा महाराज ॲज इट इज त्यांच्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊ शकत नाही. तर महाराज मग अशा वेळी असा कुठला तरी योग्य व्यक्ती पाठवतात किंवा अशी कुठली तरी परिस्थिती निर्माण करतात की जेणेकरून आपल्याला त्या व्यक्तीच्या थ्रू महाराज काय म्हणत आहेत हे कळेल किंवा महाराजांचं म्हणणं काय आहे, महाराजांचा संदेश काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचेल. आता महाराज हे सगळं कसं करतात की त्या व्यक्तीला तेवढी बुद्धी देतात की त्या व्यक्तीला तेवढी सद्बुद्धी देतील की तू जा आणि माझा भक्त असा अडचणीत आहे आणि तू मदत कर. म्हणजे हे महाराजांचंच नियोजन असते, ही महाराजांचीच आपल्यावरची कृपा असते की आपल्या जीवनामध्ये योग्य व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यातून, वागण्यातून कधी आपल्याला खरंच खूप चमत्कारिक अनुभव येतात की हा व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आला आहे, तेव्हापासून माझं आयुष्य हे सुधारायला लागलं आहे. म्हणजे व्यक्ती देखील दोन प्रकारचे असतात. म्हणजे महाराजांनी जे नियोजन करून पाठवलेलं असते एका भक्ताच्यासाठी तो व्यक्ती कधीही योग्य असते, परंतु जो व्यक्ती ज्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, म्हणजे जो महाराजांचा भक्त नाही किंवा जो आध्यात्मिक मार्गावरती नाही, तो व्यक्ती महाराजांची भक्ती करत नाही किंवा आध्यात्मिक मार्गावरती नाही, अशा व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी खूप असते. म्हणजे त्याच्या स्वतःसाठी तर ती निगेटिव्हिटी असतेच, पण ती स्वतःपुरतीच मर्यादित नसते, ती दुसऱ्यांसाठी देखील तो निगेटिव्हिटीज पसरवतो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हा आल्यामुळे आपण कधी अनुभव येतात की या व्यक्ती जवळपास असला की कामे बनत नाही किंवा काहीतरी अडचण निर्माण होते. त्याला एक शुद्ध भाषेमध्ये जनरली यूज केला जातो, तो म्हणजे हा व्यक्ती पनौती आहे. परंतु त्या व्यक्तीचा जर आपण विचार केला तर त्या व्यक्तीमध्ये अध्यात्म नसते किंवा तो महाराजांची सेवा करत नसतो किंवा त्याचा आणि अध्यात्माचा काहीही संबंध नसतो. अशा व्यक्तींमध्ये निगेटिव्हिटी भरपूर पाहायला मिळते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आपण दूर राहिलेलंच बरं. आणि काही व्यक्ती जर असं असेल की खूप महाराजांची भक्ती करत आहेत परंतु तरी देखील काहीतरी वाईट करत आहेत किंवा वाईट वागत आहेत, तर मग आपण त्यांना महाराजांचे भक्त न म्हणलेलंच बरं. कारण की जेव्हा आपण महाराजांची भक्ती सेवा करतो तेव्हा
आपल्या मनामध्ये जो बदल होतो किंवा आपलं मन जे स्वच्छ होते, आपलं मन जे निर्मळ होते, आपण अंतर बाहेरून बदलतो, तेव्हा आपण महाराजांच्या वाटेवर चालण्याचाच प्रयत्न करतो. त्यामुळे मी व्यक्ती असं म्हणत असेल की तो महाराजांची खूप भक्ती करतो, पण एका साईडला तो खूप त्याचं वागणं देखील विचित्र आहे, तर मग ते महाराजांचे भक्त नाही आहेत. कारण की जे महाराजांचे सच्चे भक्त असतात, खरे भक्त असतात, त्यांना तर महाराजांनी आतून बाहेरून बदललेच असते, परंतु ते देखील स्वतः विचार करतात की मी जर का महाराजांचा भक्त आहे, मग ते विठोबा घाटोळसारखे तसे लोक असतात की ते आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये विठोबा घाटोळचं नाव ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, तर मग ते तसे व्यक्ती असतात की त्यांचा दांभिकपणा जात नाही. कोणाचा दांभिकपणा जात नसेल तर महाराज त्याला कधीही स्वीकारत नाही, कारण महाराजांना मुळातच दांभिकपणा पटत नाही. त्यामुळे व्यक्ती महाराजांची भक्ती अतिशय निरागसपणे एकनिष्ठपणे जर करत असेल आणि महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीवर जर का चालत असेल तर तो श्री गजानन महाराजांचा भक्त म्हणावा. व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जर आले तर मग आपल्या जीवनाचं नक्कीच कल्याण होणार आहे आणि महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती राहणार आहे. आणि हे सगळं महाराजांचंच नियोजन असते की कुठले व्यक्ती कधी आपल्या जीवनामध्ये पाठवायचे. हे सगळं होण्यासाठी आपल्याला महाराजांचं नामस्मरण, महाराजांची एकनिष्ठ भक्ती ही नक्कीच करावी लागणार आहे. तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बदलणार आहेत. हे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.